डॉक्टर तरुणीच्या मृत्यू प्रकरणात आतापर्यंत 2 जणांना अटक झाली आहे. पहिला आरोपी प्रशांत बनकर आहे, तर दुसरा निलंबित PSI गोपाळ बदने आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार मयत डॉक्टर तरुणी आणि प्रशांत बनकर हे रिलेशनशिपमध्ये होते. काही महिने रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर त्यांच्यात वाद सुरू झाले. त्यामुळे प्रशांत तिला टाळू लागला. दोघांमध्ये अनेक वेळा कॉल्स झाले आहेत. व्हॉट्सअप मेसेजही आहेत, जे पोलिसांनी मिळवले आहेत. मयत डॉक्टर तरुणी आणि सॉफ्टवेअर इंजिनियर असलेला प्रशांत बनकर यांचे प्रेम संबंध होते. प्रशांत बनकर डॉक्टर तरुणीच्या रूम मालकाचा मुलगा आहे. मयत डॉक्टर तरुणी प्रशांत बनकरच्या घरीच वरच्या मजल्यावर असलेल्या घरात भाडेकरू म्हणून राहत होती. दोघे रिलेशनशिपमध्ये होते. काही आठवड्यापासून त्यांच्यात वाद सुरू झाले होते, असे पोलिसांनी तपासातून मिळालेल्या माहितीच्या आधारावर सांगितले. तपास पथकातील एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की त्यांच्यात दुरावा आला होता, पण गेल्या महिन्यात प्रशांत बनकरला डेंग्यू झाला. त्यानंतर दोघांमधील प्रेमसंबंध पुन्हा वाढले. प्रशांतच्या बहिणीने सांगितले की ज्या दिवशी डॉक्टर तरुणीने आत्महत्या केली, त्याच्या 1 दिवस अगोदर तिने प्रशांत बनकरला अनेक कॉल्स केले होते. त्यांच्या दोघांमधील कॉल्स आणि मेसेजचे स्क्रीनशॉट पोलिसांकडे देण्यात आले आहेत. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की चॅट्स आणि कॉल्स रेकॉर्ड्समधून हे उघड झाले आहे की मयत डॉक्टर तरुणी प्रशांत बनकर बद्दल पॉझिटिव्ह झाली होती. बनकरने तिला दूर करण्याचे प्रयत्न सुरू केले, तेव्हा त्यांच्यात वाद सुरू झाले होते. जानेवारीपासून त्या दोघांमध्ये 150 पेक्षा जास्त कॉल्स झालेले आहेत. प्रशांत बनकर डॉक्टर तरुणीला टाळू लागल्यानंतर त्यांच्या वडिलांनी या प्रकरणात निलंबित PSI गोपाळ बदने यांची मदत घेतली होती, असेही पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. आरोपी प्रशांत बनकरच्या बहिणीने सांगितलं की फलटणवरून तो पुण्याला गेला तेव्हा मयत डॉक्टर तरुणीने त्याला लग्नासाठी प्रपोज केले. त्याने तिला लग्न करण्यास नकार दिला. मला तुझ्याबद्दल फिलिंग्स नाहीत, असे तो म्हणाला होता. प्रशांतलाही तिने आत्महत्या करण्याची धमकी दिली होती, असेही समोर आले आहे.